अपूर्णांकाची बेरीज आहे, अपूर्णांकाची वजाबाकी आणि तुझा खाली बघा अपूर्णांकाची बेरीज आहे। आता या दोन अपूर्णांकाचा छेद सारखा आहे तर ह्याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक। इथे बघा दोघांचा छेद सारखाच आहे, हे पण अपूर्णांक कसे येतं समच्छेद अपूर्णांक, पण खालच्या अपूर्णांक मात्र दोघांचा छेद वेगवेगळा आहे, हे समच्छेद अपूर्णांक नाहीत। आता तिन्ही आपण उदाहरणे या ठिकाणी सोडवत आहोत। जेव्हा दोन्ही छेद सारखे असतात तेव्हा दोन अपूर्णांकाची बेरीज करताना दोन छेदाची बेरीज होत नाही, तर तीनला तीनच कायम राहतात आणि फक्त त्यांच्या अंशाची बेरीज होत असते। 2 + 1 झाले 3। आता इथं पहा, इथं पण दोघांचा छेद सारखाच आहे, छेदामध्ये काही फरक पडणार नाही, मग ती बेरीज असो वजाबाकी असो। छेद आपला 3 झाला रे, 2तून 1 गेला, 1 उरला, त्याचं उत्तर आलेलं आहे 1/3। आता खाली या ठिकाणी बघा दोघांचा छेद वेगळा आहे, तर इथं आपल्याला 2 घ्यावं का 3 घ्यावं, तर यासाठी आपल्याला वेगळी पद्धत आहे। तिथं म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे, 3 गुणाकार आपल्याला घ्यायचे येतं। तर सर्वप्रथम आपण काय करू, तर हे बेरीज चिन्ह आहे का आपण ते इथं वरी मांडून घेऊ आणि पुन्हा आपल्याला 3 गुणाकार करायचे आहेत। एक गुणाकार चिन्ह खाली घेतलं, एक या बाजूला घेतलं आणि एक इथं घेतलं। आता पाहू आता 3 गुणाकार कोणते आपले करायचे तर पहिला गुणाकार आहे बघा 2 छेदांचा, 2 आणि 3चा गुणाकार आहे। पहिला गुणाकार आहे तो वरी आहे 1 आणि 3चा गुणाकार, 1 3 हे पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, आणि पुढच्या इथं गुणाकारामध्ये दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद। आता बघा इथं काय 3 गुणाकार आपण ते करून घेऊ। आता 3 गुणाकार, 3 × 1 3, हे अधिकला अधिक, 2 × 1 2, 3 × 2 6। मग आता पुढे बघा 3 आणि 2 5 आणि 6 ला 6, तर या अपूर्णांकाची बेरीज आलेली आहे 5/6। आता इथं बघा जेव्हा अंश आणि छेद सारखा असतो तेव्हा बघा 3 × 1 3 असं करता येते, याचं उत्तर 1 होत असते।